मुलाने सांगितलेलं कधी ऐकणार नाही, चांगलं सांगितलेलं तिला कधीच पटणार नाही, ती आपल्या मनाचं केल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेस आईवर वडिलांना त्या म्हाताऱ्या मुलं सांगून थकतात. एका मुलाने सांगितलं, आई 75 झाले, आता शेवट काय जास्त राहिला नाही, मग एवढं अख्खं आयुष्य गेलं याच्या त्याच्या चुगल्या टिंगल मस्त्या थट्टा करता करता, याच्या त्याच्या घरी भांडणं लावता लावता आता आई हे सगळं आता 75 चालू आहे, आता हे सोडून दे. आणि मात्र काय तर शिव शिव मन, शिव शिव मन नाव घ्या आता या महादेवाचं, कारण मुलगा महादेवाचा भक्त होता. आईला सांगते, आई आता म्हातारपणामुळे नाही म्हणता येणार ना क्लिअर, तर जसं म्हणता येईल तसं म्हण, शंभू शंभू म्हण, शिव शिव म्हण, पण म्हण. कारण मुलाला लई कळवळा होता, वाटायचं आईने अख्खा आयुष्यभर चांगले कर्म केले नाही, पण शेवटच्या क्षणी तरी माझी म्हातारी मात्र देवाघरी गेली पाहिजे. पण कशी देवाचंच नाव घेत गेली पाहिजे, आणि म्हणून महादेवाचं नाव शिव घ्यायला लावलं तिला. पण तिला शिव म्हण म्हटलं तर म्हटलं नाही, तिला ते लक्ष नाही. आणि एक घरी असा अटकवलेला पडदा होता, पडदा, आणि तो पडदा होता फाटलेला. आता म्हातारी जाते म्हणून पाहुणे येणं जाणं चालू होतं पाहायला, आणि तेवढ्यात पडदा फाटलेला अटकवलेला होता. म्हातारीचं लक्ष गेलं, म्हातारी मुलाला म्हणते, ये. मुलगा आला जवळ, सून आली जवळ, वाटलं आता अख्खं आयुष्य गेलं, लई गेलं, काहीतरी लपवून ठेवलं नाता नावी करून. ते मुलगा धावत आला, मुलगी धावत आली, ये म्हटल्याबरोबर धावत आले. आणि ती अशी नाही म्हणत, काहीच सांगत नाही. मुलाला म्हटलं आता काय करावं काय करावं, म्हातारीना कोणाचं नाव घेताना काही सांगत नाही ना, बोलावलं तर सही, आणि ती बोट दाखवते अशी. तिला म्हटलं तर ह्या मुलाला काहीतरी आपलं जे आहे ते नावी करून येते. मुलगा साईडला झाला ना, मुलगी आली त्या जागेवर बसली, आणि मग बोटाचीच तिकडच. मुलाला वाटते आता बहिणीला भेटते, बहिणीला उठवलं, स्वतः बसले, तरी बोट आजीच तिकडच. आजीचं बोट मुला मुलीकडे नव्हतं, आजीचं बोट पडद्याकडे होतं. आजी सांगत होती ती म्हातारी, मुलाला काही समज नाही, काय म्हणताय, बोट दाखवत आहे, हात हलवत आहे, नेमकं करायचं काय, काय करायचं. मुलगा पाहायला लागला, पेन आणायला लावताय का, सही मारायला पेन आणायला लावते का. मुलगा, आजी ती म्हणते पेन नाही, मग काय काय आणायचं असं. ती आजी म्हणते पेन नाही, मग म्हणताच येईना, मग म्हणते अरे आण, काय आणायचं. सून म्हणते काय आणू, येऊन जवळ बसले, आणि मग म्हणते समजलंच नाही. शेवटी म्हणते सुई आण, सुई सुई सुई, कशाला, शिव शिव काय पडदा. पण देवाचं नाव शिव घे म्हटलं तर शिव आजीनं घेतलं, आणि पडदा शिवायचं होतं तर बरोबर ना काढलं, नाही घेतलं. शेवटी आजी आता मात्र वय निघून गेलं, 80 झालं, आजीने नाव घेतलं नाही. राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, ओ दौड़ा जाए रे समय का घोड़ा. आता 85 आजी गेली,
आजीचा समयचा घोडा हा दौडा जाय रे. आली आजीची वेळ, यम न्यायला येणार. आजीने मात्र हा देह ठेवला. आजी गेली. आता मुलगा म्हणे या म्हातारीनं कधी देवाचं नाव घेतलं नाही, गावात शिव मंदिर असून कधी मंदिरात गेली नाही, कधी कोणाला राम राम केला नाही, कधी कोणाला नमस्कार केला नाही, याच्यात त्याच्यात चुगल्या भांडणं लावल्या, याच्यात त्याच्या चांगल्या कामात काड्या केल्या. आता कसं हिला देवाने खरंच देवलोकात नेलं असेल का, स्वर्ग मिळाला असेल का, शिवलोकात गेली असेल का, म्हणे तिथं नसेल गेली. इच्छा होती म्हणे माझी या म्हातारीला शिव शिव म्हटलं नाही, मग आता नाही जमलं म्हणे तेवढं, तर असं करतो या म्हातारीच्या राख तरी फुलं ज्याला म्हणतो ते फुलं तरी राख तरी शिरवतो. कुठं? काशीला. बरं लई उदाहरण तर करायचं म्हणे. म्हातारीला नाही केलं ना, जाऊ द्या. आता म्हातारीला काशीला नेतो. घेतली राख. म्हातारीला न्यायचं ठरवलं. आता एवढी मोठी कुठं घेऊन जाणार, चुंगड्याच्या चुंगड्या. मग सगळी नेली आणि गावातल्या डबकाड्यात दिली शिरवून. शिल्लक ठेवली थोडीशी एका डब्यामध्ये भरून, आणि ती न्यायची होती त्याला कुठं, ते फुलं न्यायचे होते काशीला. पण त्या आजीने आयुष्यभर भगवंताचं नाम चिंतन केलं नाही, चांगले काम केले नाही, ते फुलं तरी काशीला. मुलगा गेला इकडे, आणि मुलगा जाऊन मात्र एक गावाशेजारी असलेल्या एक तलावासारखं डबकाळ साचलेलं असतं ना, काय म्हणतात त्याला, हा काय नाला, हा त्या नाल्यात आजीची राख शिरवली. आणि इकडं मात्र पाहुणे होते घरी. सगळे काही गेले नाही, असतात 4-5. मग राहिले घरी. म्हणे सगळे एवढे चुमड्याचं चुमडी नेली म्हणे, आणि एवढीच कशाला ठेवली म्हणे आजीला. आता एवढी घेऊन राहिली म्हणून सांगितलं तर ह्या राखटीचा डब्बा घेऊन मला जा लागल तिथं नाल्यावर, मी काही जाणार नाही. मग त्या पाहुण्याने घेतला तो डब्बा, उघडलं झाकण, पाहिलं तर दिसते काय काय आजीचे फुलं. घेतले त्याने. म्हणे आता एवढ्या दूर कोण जाईल, गावाच्या 2 किलोमीटर वर, आणि राहिलीच किती एवढी, कुठेही काय शिरवणा म्हणे शिल्लक राहिलेली घेतली, आणि सामोरच थोडस पलीकडे गेली होती गटाराची नाली, गेल्या नालीत टाकून डब्यात ओतली सगळी. आणि सगळी राख आता कुठे आहे, गटारात, नालीत. पण आजी गेली नाही. मुलगा घरी येऊन पाहतोय. मुलगा म्हणते झालं इथलं अस्थि विसर्जन झालं, मग आता आजीच्या थोड्याशा अस्थि ठेवलेल्या आहे, फुलं ठेवलेले आहे, ते घेऊन आपल्याला काशीला जायचं. चला आता शोधते डब्बे. इथंच तर ठेवली, गेली कुठं, इथंच तर ठेवली, गेली कुठं. काय करावं, 1 तास झाला शोधून शोधून सापडत नाहीये. नातेवाईक सांगते आता किती वेळपर्यंत यांना शोधू द्यायचं, आपल्याला यांच्या घरचं जेवण करून जायचं. मग तर नातलग सांगते राहिली होती एवढी टाकली मी कुठं. मुलगा म्हणते वा का आयुष्यभर केलं नाही, शेवटी विचार केला असती तरी नेल काशीला, पण असती सुद्धा काशीला गेल्या. नाही मिळतो भाग्यात, नाही लागत. मन म्हटलं तर मुखातून नामचिंतन होत नाही, आणि हे करून घ्यायचे. म्हणून आपण इथे सगळे आलेले आहोत. अहो भाग्यशाली आहोत आपण. आपल्याला कळालंय आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत. कमावलेलं धन घेऊन जाणार नाही, पद प्रतिष्ठा घेऊन जाणार नाही. मग काय घेऊन जाणार, तर इथं बसून केलेलं शिवमहापुराण कथेचं श्रवणाचं पुण्य, इथं केलेलं भजन, इथं वाजवले टाळीचं पुण्य. दारात कोणीतरी भिक्षुक आला, घराच्या पुढं येऊन दारात येऊन मात्र मागताय जेवायला, त्याला एक घास, एक कोर, एक पोळी जशी का तुमची इच्छा तसं दिलं ना, तर तो दिल्यानंतर जसा खात्यात तृप्त होते आणि आशीर्वाद देऊन जातो, तो आशीर्वाद आपल्या सोबत येणार आहे.